होतं. एवढं झालं, याच्यात काही 7-8 सम असतील, ते झालं की तुमचे 2 मिनिट कंप्लीट. बघा आतापर्यंत आपण जी स्ट्रेस किंवा स्ट्रेन काढायचो ती कोणती स्ट्रेस होती? सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए. हा पी म्हणजे काय होता? अप्लाइड फोर्स, म्हणजे फोर्समुळे तयार झालेली स्ट्रेस होती. ही जी स्ट्रेस तयार झालेली आहे बॉडीमध्ये, ती स्ट्रेस कशामुळे तयार झालेली आहे? तुम्ही लावलेल्या फोर्समुळं. जर कॉम्प्रेसिव्ह फोर्स लावली तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस तयार होणार, टेन्साईल फोर्स लावली तर टेन्साईल स्ट्रेस तयार होणार. आता तुम्ही जी स्ट्रेस तयार करताय ती कोणती स्ट्रेस आहे? टेम्परेचर स्ट्रेस किंवा स्ट्रेन. आम्ही काय केलं, समजा असा एक बार घेतला, सर्क्युलर घ्या, मला सोपं जाईल. असं सर्क्युलर बार घेतला, त्याला हीट केलं. हीट केल्यामुळं काय होतं? त्याची ही जी लेंथ आहे, ही लेंथ काय होणार? वाढणार. इकडं थोडीशी वाढली, इकडं थोडीशी वाढली. ठीक आहे. आता आपण दोन्हीकडनं वाढलेली कन्सिडर करत नाही, आपल्याला सोपं जावं म्हणून. आपण काय कन्सिडर करतो? एक साईड तुमचा फिक्स आहे, तुम्ही लेंथ वाढवली, इथं हीट केलं, हीट केल्यामुळं तुमची लेंथ वाढली, अशी झाली लेंथ. याला आपण काय म्हणायचो? डेल्टा एल, इलॉंगेशन. डेल्टा एल, इलॉंगेशन, चेंज इन लेंथ, भरपूर नाव होतं त्याला, बरोबर? चेंज इन लेंथ. मग आता डेल्टा एल हीट केल्यामुळं जर असेल तर त्याचा फॉर्म्युला काय डेल्टा एलचा? ड्यू टू हीट, एल अल्फा टी. एल म्हणजे काय? लेंथ, अल्फा म्हणजे थर्मल कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन, आणि टी म्हणजे काय? टेम्परेचर. किंवा लिहितो इथं, वेअर एल इज इक्वल टू लेंथ ऑफ बार, अल्फा म्हणजे थर्मल कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन. आता थर्मल कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन म्हणजे काय असतं? त्याच्या मटेरियलवरती डिपेंड असतं. जसं आपली इलेक्ट्रिसिटी असते ना, मटेरियलवरती डिपेंड, तसंच हीट केल्यानंतर प्लॅस्टिक कितीतरी प्रमाणात वितळतं. समजा मी हा लोखंडाचा बार आहे आणि हा प्लॅस्टिकचा बार आहे, दोघांना सेम हीट देतोय खाली 100 डिग्री 100 डिग्री. हा प्लॅस्टिकचा आहे, हा लोखंडाचा आहे, ॲल्युमिनियमचा किंवा कसला पण पकडा, तुम्हाला कोणतं स्टील पकडा. तर याच्यामध्ये पण चेंज इन लेंथ होईल काहीतरी, याच्यामध्ये पण चेंज इन लेंथ होईल. याचं मटेरियल वेगळं आहे, याचं मटेरियल वेगळं आहे, याचं डेल्टा एल वेगळं असेल, याचं डेल्टा एल वेगळं असेल. ते कशावरती डिपेंड असतं? त्याच्या मटेरियलवरती. मग त्याच्या मटेरियलवरती म्हणजेच कोणावरती डिपेंड असतं? त्याचं हीट केल्यानंतर किती एक्सपान्शन होणार आहे त्याची एक व्हॅल्यू असते, त्याला काय म्हणतात? अल्फा. कळलं? की बाबा एवढं डिग्री टेम्परेचर वाढलं तर एवढी त्याच्यामध्ये लेंथ चेंज होणार आहे, त्याच्या मटेरियलनुसार. त्याला काय म्हणतात? अल्फा, थर्मल कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन. टी म्हणजे काय असतं? राईज इन टेम्परेचर, टेम्परेचर चेंज किंवा त्याला ऑर चेंज इन टेम्परेचर. राईज इन टेम्परेचर म्हणा किंवा चेंज इन टेम्परेचर म्हणा. दरवेळेस राईजच नसतं, चेंज पण असतं. कधी कमी पण झालेलं असेल टेम्परेचर, आधी जास्त होतं, कमी झालं. समजा जर हा बार आहे, आता हीट वाढवली, हीट वाढवल्यावर काय होणार? लेंथ वाढणार, आणि टेम्परेचर परत कमी झाले की काय होणार? परत कमी होणार. कळलं? हे समजलं 3 गोष्टी? डिग्री सेल्सिअसमध्येच टेम्परेचर कशात घ्यायचं? डिग्री सेल्सिअसमध्ये. लेंथ घ्यायची इन MM मध्ये. अल्फा दिलेला असतो पर डिग्री सेंटीग्रेडमध्ये, लेंथ पर डिग्री सेंटीग्रेडमध्ये दिलेला असतो तुम्हाला. डेल्टा एलचा फॉर्म्युला कळाला? डेल्टा एलचा फॉर्म्युला काय? एल अल्फा टी. हा एकच फॉर्म्युला आहे पाठ करायचा. ओके. आता याच्यावरून 2 फॉर्म्युले तयार करतो. ई म्हणजे काय असतं? स्ट्रेन. आता ही स्ट्रेन कोणती? आपली टेम्परेचरच्या रिलेटेड चालले म्हणून याला नाव देतो टेम्परेचर स्ट्रेन. टेम्परेचर स्ट्रेनचाच फॉर्म्युला घ्या, डेल्टा एल अपॉन एल. हाच फॉर्म्युला आहे ना. ई इज इक्वल टू डेल्टा एलचा फॉर्म्युला इथं काय आला? एल अल्फा टी, आणि इथं खाली काय? एल. एल एल कॅन्सल झालं, म्हणून टेम्परेचर स्ट्रेन जर तुम्हाला आलं तर काय फॉर्म्युला वापरणार? अल्फा इंटू टी. टेम्परेचर स्ट्रेनचा फॉर्म्युला काय? अल्फा इंटू टी. दुसरा फॉर्म्युला काय आला? हां. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटीचा फॉर्म्युला सांगा. स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. तुम्हाला जर स्ट्रेस काढायला सांगितलं, टेम्परेचर स्ट्रेस काढा असं बोलले, स्ट्रेस इथंच ठेवतो. यांच्या दोघांचं काय होणार? मल्टिप्लिकेशन. म्हणजे स्ट्रेस इज इक्वल टू काय लिहिणार? कॅपिटल ई इंटू स्मॉल ई. याला असं लिहू का? स्ट्रेस इज इक्वल टू कॅपिटल ई इंटू स्मॉल ई. काय वेगळं आहे का? हां. म्हणजे स्ट्रेस इज इक्वल टू कॅपिटल ई आणि स्मॉल ईचा फॉर्म्युला काय आला आपला? अल्फा टी. हे कधी कोणाचा फॉर्म्युला काढला तुम्ही?
टेम्परेचर स्ट्रेस जर विचारलं तर कॅपिटल ए इंटू अल्फा टी. आणि जर पी विचारलं तर पीला काय करायचं नाही, पी अपॉन ए जो आपला नेहमीचा फॉर्म्युला होता तोच वापरायचा. फॉर प्रेशर नाही त्याला म्हणतात, फॉर लोड. ठीक आहे, त्याला अजून एक नाव आहे, ते सम आलं की कळेल. जर तुम्हाला लोड विचारला तर काय, पी अपॉन ए नेहमी एवढं मला समजलं. एवढं टेम्परेचर स्ट्रेन आपला स्ट्रेनचाच फॉर्म्युला डेल्टा एल अपॉन एल, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ, जोच फॉर्म्युला जे आहे तोच, चेंज नाही काही. कळलं. आता दुसरं अजून एक कन्वर्जन काय होतं, समजा आपण काय केलं, हीट केलं. हा रॉड जो आहे, हा रॉड काय केला मी, हीट केला. हीट केला तर हीट केल्यावरती काय होणार, त्याची लेंथ इकडनं पण वाढणार आणि इकडनं पण वाढणार. समजतंय. जर समजा मी त्याला हीट केलं आणि त्याला कन्स्ट्रेंट केलं, म्हणजे इकडनं काय केलं, फिक्स बेंड म्हणजे एंड केला इथं त्याला, म्हणजे फिक्स केलं, त्याला वाढून दिलं नाही. त्याला इथं काय केलंय, फिक्स केलं इकडनं पण आणि वेल्डिंग केलं थोडक्यात असं समजा. इकडनं पण केलं आणि इकडनं पण हे केलं आणि खालनं मी हीट करतोय. तर काय होणार, लेंथ त्याची वाढणार आहे, पण वाढती का, नाही होते. हीट त्याची वाढती, इकडनं हीट वाढते. हीट वाढल्यावरती काय होणार आहे, हीट जर त्याची वाढली तर हा जो बार आहे हा कुठल्या साईडला चाललाय, या साईडला चाललाय ना, लेंथ वाढत चालली ना त्याची, बरोबर. पण आता मी काय करतोय, इकडनं पण फिक्स केलं आणि इकडनं पण फिक्स केलं, दोन्हीकडनं फिक्स केलं. असं वाढतं तसं इमेजिन नका करू. आपलं याचं इमेजिन म्हणजे डायमीटर वाढतं ते इमेजिन करू, म्हणजे वाढतं ते बरोबर आहे, पण त्याच्या रिलेटेड आपलं सम्स नाही. आपले सम्स काय आहेत, इकडचे एंड रिएक्शन काढायला सांगतो तुम्हाला. एंड रिएक्शन इकडचे काढायला सांगतो. इकडचे एंड रिएक्शन कसं काढणार आपण, समजा हीट वाढली इथं, तर हीट वाढल्यामुळं समजा इथं मटेरियल, आता इथं मटेरियल पण एकच दिले आपण, ठीक आहे, 2 मटेरियल असेल तर ठीक आहे, मी समजून सांगतो फॉर्म्युला. फक्त मटेरियल नसणार, 2 मटेरियलचा आपला फॉर्म्युला आहे. आता फक्त लिहितो बघा. चेंज इन लेंथ ड्यू टू टेम्परेचर व्हेरिएशन is equal to change in length due to end support. याचा अर्थ काय की थोड्या वेळासाठी काय इमेजिन करा की हे मी काय करतोय, काढलं. हा, इकडनं जर मी हीट दोन्हीकडनं दिली तर काय होणार, त्याची लेंथ वाढणार. ही जी लेंथ वाढलेली ही कशामुळे वाढलेली, वाढणार कशामुळे, टेम्परेचरमुळे वाढणार, बरोबर. पण मी काय केलंय, याला असं इकडे जायचंय, पुढं इथे जायची इच्छा, इकडे पुढे जायची, इकडे जायची, इकडे पुढे जायची इच्छा आहे अशी. पण त्याला काय केलंय मी, इथं असं वेल्डिंग केलेलं आहे, फिक्स केलेलं आहे. इथला पॉईंट आणि इथला पॉईंट काय केलंय, फिक्स केलंय. मग त्याला पुढं जाऊन न देण्याचं काम कोणाचं आहे रे, इथे तुमचे जे सपोर्ट आहेत ना, ते काय करणार, त्याच्या अपोजिट फोर्स लावणार. म्हणजे तुम्ही जी वेल्डिंग केल्यामुळं, सॉरी हीट केल्यामुळं जे इकडच्या साईडला जायचा प्रयत्न करते, त्याला अपोज करायचं काम कोण करणार, हे तुम्ही जो सपोर्ट दिलाय तो करणार, बरोबर. इथं पण सेम तसंच, याला जायचं इकडं, पण याला जाऊन कोण देणार नाही, इकडे जर सपोर्ट आहे तो काय करणार, त्याला तिथंच ठेवणार, त्याला पुढे जाऊन देणार आहे का, नाही देणार आहे. मग मी काय लिहिलं इथं, समजा तुम्ही लेंथ वाढून दिली, ही जी डेल्टा एल आहे, ही डेल्टा एल आणि इकडचं डेल्टा एल, हे कोणामुळे तयार झालेले, हे डेल्टा एल आणि हे डेल्टा एल हीट केल्यामुळं. आता हीट केल्यामुळं तेवढं तसं वाढणार आहे, मग तेच लिहिलं मी, चेंज इन लेंथ ड्यू टू टेम्परेचर व्हेरिएशन. टेम्परेचर वाढल्यामुळं तुमची लेंथ चेंज जी होणार आहे ती कोणती, इकडचं डेल्टा एल आणि इकडचं डेल्टा एल, ते आपण होऊन देणार आहे का, नाही देणार आहे. त्याला कमी करायचं किंवा त्याला प्रेस करण्याचं काम कोण करणार आहे, इकडचे सपोर्ट. मग ते काय करणार, त्याचं ही जी लेंथ वाढायला पाहिजे ती वाढून देणार आहे का, नाही. ते काय करणार, त्याला बंद करणार, म्हणजे याला असंच ठेवणार. इकडची ही जी लेंथ वाढणार आहे ती पण काय करणार, बंद करणार. म्हणजेच काय करणार, त्याला चेंज इन लेंथ ड्यू टू एंड सपोर्ट. म्हणजे एंड सपोर्ट काय करणार, ती जी लेंथ वाढणार आहे ना ती काय करणार, परत निगेटिव्हमध्ये टाकणार. वाढलेली आहे ती परत काय करणार, कॉम्प्रेस करणार. म्हणजे इथं कोणता फोर्स आहे, रिएक्शनचा कोणता फोर्स आहे, हा कॉम्प्रेसिव्ह फोर्स आहे. रिएक्शन काय करते, त्याच्यावरती कोणता फोर्स टाकते, कॉम्प्रेसिव्ह. आणि हीट झाल्यामुळे त्याला काय वाटते, टेन्साईल. समजतंय.
हीट झाल्यामुळं बारला, हा जो बार आहे याच्यामध्ये कोणती स्ट्रेस तयार होतीये, टेन्साईल स्ट्रेस तयार होतीये. हा ॲरो मी कुठं दाखवलं, बाहेर दिसतंय का? हा, पण आपण दोन्ही साईडला फिक्स केल्यामुळं त्या बारवरती कोणती फोर्स तयार होतीये, कॉम्प्रेसिव्ह फोर्स तयार होतीये. म्हणून जर असं जर तुम्हाला आलं आणि तुम्हाला विचारलं नेचर ऑफ स्ट्रेस सांगा, तर बारला कसं वाटतंय, जसं तुम्ही क्लासमध्ये बसलेत, तुम्हाला बाहेर जायचंय, मी दरवाजा लावून घेतला, बरोबर, तुमची मनाची इच्छा काय, बाहेर जायचं, आता बास झालं, खूप अभ्यास झाला, म्हणजे तुम्हाला काय वाटते, टेन्साईल करूशी वाटते, बाहेर जाऊशी वाटते. मी काय केले, दरवाजा लावून घेतला, बंद केलं, तुम्हाला कसं वाटतं आता, कॉम्प्रेस केल्यासारखं. मग तुमच्या याच्यामध्ये जी स्ट्रेस तयार होणार ती कोणती स्ट्रेस तयार होणार आहे, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस तयार होणार आहे. समजते का? हां, याचा एक फॉर्म्युला आहे, त्याचा ती डायग्राम थोडीशी वेगळी आहे, 2 बारची. आता आत्तापुरतं एवढं लिहून घ्या. आधी आपण हे सम घेऊया, सोपे सोपे डिप्लोमासारखे सेम आहेत, 2-3 सम आहेत असे, आणि मग हे तुम्हाला लेटेस्ट असे विचारले सोपे सम आहेत, काय अवघड नाही. इथलंच परत एकदा सांगतो इथं. त्यामध्ये 2 प्रकार आहेत आपल्याला, त्याचे सम पण आहेत. सम मध्ये तुम्हाला देतं इथं, इफ एंड्स आर अनइल्ड, म्हणजे इल्डिंग होऊन दिलं नाही. इल्डिंगचा अर्थ काय, थंड होऊन दिलं. इल्डिंग म्हणजे काय, आपण हीट केलं आणि हीट केल्यानंतर मटेरियलला थंड होऊन दिलं. इथं जर तसं केलं, थंड होऊन दिलं, तर त्याला काय म्हणायचं, इल्डिंग. आता इथं आपण इल्डिंग होऊन दिले का, नाही, अनइल्ड. अनइल्डचा अर्थ काय, तुमचं जे हा जो बार आहे, हा इथं आणि इथं काय फिक्स सपोर्ट आहे. हा बार, ही जी बारची लेंथ आहे ही कमी होऊ शकणार नाही, त्याला कमी होऊन देणार कोण नाही, इथं सपोर्ट आहे ना, म्हणजे इथं एक रिएक्शन असणार आहे, ती काय करणार, त्याला कॉम्प्रेस करणार आहे, आणि इथं एक रिएक्शन असणार आहे, ती काय करणार आहे, त्याला कॉम्प्रेस करणार आहे. हे दोन्ही काय करणार, त्याला कॉम्प्रेस करणार. का बरं कॉम्प्रेस करणार किंवा टेन्साईल करणार, दोन्ही पद्धतीने. आपण इल्डिंग म्हणतो ना, थंड म्हणतो, चला उलटं बोलतो. आता काय, सुरुवातीला असा बार होता, हां, आपण हीट केल्यावरती काय होणार रे, त्याची लेंथ वाढणार. हां, लेंथ वाढून देते का हे, नाही. आपण तिथं लिहिलं, कोण देत नाही वाढून, ते जे सपोर्ट आहेत ते काय करतात, त्याला कॉम्प्रेस करून ठेवतात. असं पण एक सम आहे तुम्हाला. दुसरं सम काय, चेंज, तुम्ही इल्डिंग होऊन दिलं नाही. इल्डिंग होऊन दिलं नाही म्हणजे काय, की तुमचा जो बार आहे तो हीट केलेला आहे, त्याला सोडून दिलं हीट, आणि आता त्याला थंड होऊन दिलं, म्हणजे त्याचं टेम्परेचर जे वाढलेलं होतं ते काय झालं, आता कमी झालं. जर टेम्परेचर त्याचं कमी झालं तर त्याचं टेम्परेचर कमी झाल्यावर आपण काय बोललो, डेल्टा एल, जसं हीट केल्यामुळं डेल्टा एल वाढतं, तसं कूल केल्यामुळे त्याचं डेल्टा एल काय होणार आहे, कमी होणार आहे. आता त्याला कमी होऊन न देण्याचं काम कोण करणार, हे 2 सपोर्ट. मग आता इथं फोर्स जी तयार होणार ती कोणत्या साईडला फोर्स तयार होणार आहे, टेन्साईल फोर्स कोणाची तयार होणार, ही रिएक्शनची. हे जे 2 रिएक्शन ना, सपोर्ट रिएक्शन, इकडचा एक सपोर्ट आणि इकडचा एक सपोर्ट काय करणार, त्याला बाहेर खेचायचा प्रयत्न करणार. का बरं, कारण बारची टेंडेन्सी काय आहे, थंड झाल्यामुळे कुठं जायचं, त्याला आतमध्ये जायचंय. समजते का मी काय बोलतोय? इथं आपण काय केलंय, कूलिंग केलंय, आणि तिथं काय केलंय, हिटिंग केलंय. इथं कूल केलं तर बारला काय इच्छा आहे की त्याची जी लेंथ आहे ती काय करायची, कमी करायची, पण त्याला कमी करून कोण देत नाहीये, हे सपोर्ट. आणि इथं काय बोललो, हिट केलंय, बारला कुठं जायचंय, बाहेर जायचंय, त्याला बाहेर कोण जाऊन देत नाहीये, हे सपोर्ट. बरोबर. मग असं जर सम आलं तुम्हाला, तिथं काय देतात, सम मध्ये तुम्हाला देतात, इफ एंड्स आर हिंज, असं बोलतात, इफ एंड्स आर हिंज, किंवा इफ एंड्स आर फिक्स सपोर्ट, किंवा तिसरं नाव काय, इफ एंड्स आर अनइल्ड. 3 नाव आहेत, हिंज, फिक्स किंवा अनइल्ड. इल्ड म्हणजे काय, थंड होऊन दिलं, कळलं. इथं थंड होऊन दिलं, त्याच्यानंतर लेंथ कमी. इल्डिंग म्हणजे काय, थंड झाल्यानंतर त्याची लेंथ कमी होणे, त्याला काय म्हणायचं, इल्डिंग. आपण कमी होऊन देत नाहीये. समजतं का मी काय बोलतोय? ड्यू टू कूलिंग लेंथ डिक्रीजेस, त्यालाच काय म्हणतात, इल्डिंग. कळलं? मग आता असं जर असेल तर तिथलाच फॉर्म्युला इथं काय तयार होईल, इथं डिफॉर्मेशन शब्द वापरता येतात. इथं डिफॉर्मेशन प्रोड्यूस ड्यू टू एंड सपोर्ट इज इक्वल टू डिफॉर्मेशन प्रोड्यूस
ड्यू टू टेम्परेचर व्हेरिएशन. टेम्परेचर वाढल्यामुळं तुमचं डिफॉर्मेशन होतंय ना, वाढल्यामुळं किंवा कमी झाल्यामुळं. तर त्याचं काय होतंय, त्याची इच्छा काय, इथं 2 मटेरियल असं समजा. आता इथं दाखवता 1 मटेरियल दाखवते, तुम्हाला सममध्ये 2 मटेरियल असतात. मग मी काय लिहितो इथं, डेल्टा L1 पहिल्या मटेरियलसाठी आणि दुसऱ्या मटेरियलसाठी काय डेल्टा L2 दुसऱ्या मटेरियलसाठी. डेल्टा L टेम्परेचर स्ट्रेनचा फॉर्म्युला काय होता आपला, L अल्फा टी बरोबर, प्लस पहिल्या मटेरियलचं प्लस परत दुसरं काय L अल्फा टी दुसऱ्या मटेरियलचं. हे दोघांचं काय घेतलंय मी, प्लस घेतलं. का बरं, कारण दोन्ही मटेरियल आहेत आणि दोघांचं काय करतोय आपण, टेम्परेचरमुळे काय झालं, त्याचं जे लेंथ आहे ती काय होतीये, कमी होतीये. आता याला अपोज करायचं, या डिफॉर्मेशनला होऊन न देण्याचं काम कोणाचं आहे, या रिएक्शनचं आहे. मग ते रिएक्शन काय करणार, तुम्ही समजा आतमध्ये चाललंय तर त्याला तेवढ्याच लेंथने काय ओढणार, बाहेर ओढणार. मग तेवढ्याच लेंथने बाहेर ओढलं तर काय होणार आहे, इथं पण डेल्टा L प्रोड्यूस ड्यू टू रिएक्शन, इथं R1 लिहितो प्लस डेल्टा L किंवा रिएक्शनच लिहितो, लेफ्ट साईड लिहितो, इथं काय लिहितो, राईट साईड. कळलं, आपल्याला देताना नाव देताना एकच देतो. मग इथला फॉर्म्युला काय येणार, डेल्टा Lचा PL अपॉन AE, इथं पण फॉर्म्युला काय PL अपॉन AE. आता इथं P फोर्स नाव आहे का, नाही, इथं सपोर्टला नाव काय आहे, रिएक्शन. नाव काय चेंज होणार, RL अपॉन AE प्लस RL अपॉन AE. समजले का काय लिहिले, सिंपल. हे साधं सिंपल लँग्वेजमध्ये काय, जर तुम्ही बार अनइल्ड केला, अनइल्ड म्हणजे त्याची लेंथ कमी होऊन द्यायची नाही आपल्याला, मग त्याचं टेम्परेचर वाढलेलं असू दे किंवा कमी होणार असू दे, तर त्याला तसं जर करायचं असेल तर ते काय करणार आहे, जेवढी लेंथ तुमची वाढणार किंवा कमी होणार आहे टेम्परेचर व्हॅरिएशनमुळं, तेवढंच आपण काय करणार आहे, रिएक्शन काय करणार आहे, फोर्स अप्लाय करून त्याची लेंथ कमी किंवा जास्त करणार आहे. म्हणजे डिफॉर्मेशन ड्यू टू एंड सपोर्ट इज इक्वल टू डिफॉर्मेशन ड्यू टू टेम्परेचर व्हॅरिएशन. कळालं. आता हे झालं आपलं अनइल्ड असेल तर. आता इल्डिंग असेल तर इल्डिंग होऊन दिलं. इल्डिंग म्हणजे काय, कूलिंगमुळे आपण लेंथ डिक्रीज होऊन दिली. म्हणजे आता स्टार्टिंगला असं सपोर्ट होता, आपण इल्डिंग होऊन दिलं म्हणजे लेंथ कमी होऊन दिली, म्हणजे कूल झालं. कूल झालं तर काय तर होतं इथं, असं थंड झालं ना की, म्हणजे आपला हा जो सपोर्ट आहे हा फिक्स नाही आहे, वेल्डिंग केलेलं नाही आपण. थोडक्यात आपण काय केलं तर थ्रेडिंग केलं, नट बोल्ट केलं, नट बोल्टने जोडलं होतं. आणि नंतर हा बार काय झाला, थंड झाला. थंड झाल्यामुळे कुठे गेला, हा मागे गेला, त्याची लेंथ काय झाली, कमी झाली. दोन्हीकडनं होत असती, पण आपण दाखवताना काय दाखवतो, एकच साईडने. तर काय तयार होणार, हा गॅप तयार होणार. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला समज येईल इफ सपोर्ट्स आर इल्ड, इल्डिंग शब्द आला तर काय इथं येतं, गॅप, गॅप येतो शब्द, बरोबर. मग आता याचा फॉर्म्युला पण असाच आहे, डिफॉर्मेशन ड्यू टू डिफॉर्मेशन प्रोड्यूस ड्यू टू एंड सपोर्ट is equal to deformation produced due to temperature variation. चेंज काय गॅप येतो यार, मायनस गॅप, हा फॉर्म्युला तुमचा. आता लक्षात कसं ठेवायचं, हे काय तुम्हाला पाठ नाही करायचं. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस सबमध्ये इल्डिंग असा शब्द, अनइल्ड शब्द येईल किंवा फिक्स सपोर्ट येईल, त्यावेळेस काय फॉर्म्युला वापरणार आपण, डेल्टा एल. साधं सांगतो, डेल्टा एल रिएक्शनचं इज इक्वल टू डेल्टा एल बारचा. टेम्परेचरमुळं जे डेल्टा एल होणार आहे त्याला आपण काय म्हणणार, चेंज इन लेंथ ड्यू टू टेम्परेचर. चेंज इन लेंथ ड्यू टू टेम्परेचर काय असणार आहे, डेल्टा एल इकडच्या साईडचा, आणि इकडच्या साईडचा डेल्टा एल कोणाचा असणार आहे, रिएक्शनमुळचा. तसंच इकडं काय लिहिणार आहे, डेल्टा एल रिएक्शनचा, डेल्टा एल आर एल प्लस डेल्टा एल आर आर, हेच लिहिणार इथं. डेल्टा एल रिएक्शन लेफ्ट साइड प्लस डेल्टा एल रिएक्शन राईट साइड इज इक्वल टू दोन मटेरियल आहेत असं समजू, एल अल्फा टी वन प्लस एल अल्फा टी टू मायनस गॅप. फक्त आपण इथं कन्सिडर करताना काय कन्सिडर करणार, गॅप कन्सिडर करणार. ठीक आहे. आता याचा डेल्टा एल तुम्हाला सिंगल समजा आलं, दोन पार्टवाला नाही आलं, सिंगलवाला आलं.
तर आपला डेल्टा एलचा आधीचा फॉर्म्युला काय होता, फक्त एल अल्फा टी होता. हा सिंगलवाला होता ना, सिंगल बार आहे हा. तुम्ही जर टेम्परेचर इथं दिलं तर लेंथ कितीने वाढती, एल अल्फा टीने वाढती डेल्टा एल. आता जर समजा तुमचा असं गॅपवाला आला, अनइल्ड शब्द आला सिंगल बारसाठी, तर डेल्टा एलचा फॉर्म्युला चेंज झाला. एल अल्फा टी तर काय तुमचं टेम्परेचर व्हेरिएशन मायनस गॅप, फक्त त्याच्यात काय चेंज झालं, मायनस गॅप त्याच्यामध्ये ॲड करायचं, कारण ते परत मागं आलं ना. समजतंय, आधी हीट वाढल्यामुळं वाढलं ते, आणि नंतर इल्डिंग होऊन दिलं आपण, इल्डिंग अलाउड केलं, म्हणजे कूलिंग होऊन झाल्यामुळं लेंथ कमी करायचं आपण अलाउड केलं, म्हणून ते कुठं आलं, थोडंसं मागे गेलं. म्हणजे आपली जी लेंथ वाढलेली, समजा आपली लेंथ वाढली 0.5 mm वाढली, पण आपण गॅप त्याला परत थंड होऊन दिलं, आणि थंड झाल्यामुळं त्याची काय आली, ती परत वाढलेली लेंथ काय आली, परत थोडीशी मागं आली. 0.1 mm त्याचं काय तयार झालं, गॅप तयार झाला. समजतंय. मग तुम्ही त्यावेळेस तुमचं डेल्टा एल काय असणार, टोटल 0.5 मायनस 0.1, 0.4 mm ॲक्च्युअल लेंथ झाली ना, चेंज इन लेंथ. डेल्टा एल ॲक्च्युअल चेंज इन लेंथ किती झालं, 0.4 mm झालं. हे समजतंय का काय बोलतंय. हां, अगोदर टेम्परेचर वाढवल्यामुळे किती वाढलेलं, 0.5 mm वाढलं. त्याच्यानंतर टेम्परेचर कमी झालं, कूल झालं, बार कूल झाला. आपण फिक्स ठेवलं नाही दोन्ही साईडला 2 सपोर्ट, आपण कसं केलं, थ्रेडिंग केलं. थ्रेडिंग केल्यामुळं ते कूल झाल्यानंतर काय झालं, त्याची लेंथ, चेंज इन लेंथ जी वाढलेली ती परत काय झाली, थोडीशी कमी झाली, म्हणजे गॅप तयार झाली. मग गॅप काय करणार आपण, मायनस करणार. 0.5 mm मायनस 0.1 काय उत्तर आलं, 0.4 mm. समजलं. हे 2 फॉर्म्युले मेन लक्षात ठेवा, चौकोन केलेले फक्त, बाकीचं काय तुम्हाला सम आलं की कळेल. हे बघा, हा बार पेन आहे, ठीक आहे. तुला म्हणजे हा फॉर्म्युला नाही कळाला का, हे नाही कळालं. हां हां, ते नाही कळालं. हां, अगोदर काही पण असू दे ना. अगोदर समजा ओरिजिनल हे समजा, हो हीट केलंच ना आपण, हीट केलंच नाही असं समज. स्टार्टिंगला असा बार होता, आता हीट केलं. हीट केल्यानंतर काय आलं, त्याची लेंथ वाढवून देतो आपण, फ्री एक्सपान्शन होऊन देतोय ना आपण, कुठूनपर्यंत तुला जिथपर्यंत पाहिजे तिथपर्यंत होऊन देतोय. हा बाबा, बास झालं, एवढं बास झालं. आता काय केलं मी, इथं कोणता सपोर्ट लावला, फिक्स सपोर्ट नाही लावला. कोणता लावला, अनफिक्स किंवा नॉर्मली थ्रेडेड जॉईंट लावलं असं समज. थ्रेडेड जॉईंट लावलं. थ्रेडेड जॉईंटचा अर्थ काय, तुम्ही परमनंटली फिक्स केले का, ते नाही केलेलं. हां, आता त्याच्यानंतर काय झालं, हीट बंद केलं, त्याच्यानंतर टेम्परेचर कमी झालं, वाढलेलं टेम्परेचर होतं म्हणून ते इथपर्यंत आलं, बरोबर. आता बार तुझा कुठं दिसतोय, असा दिसतोय. अगोदर इथपर्यंत होता, आता तुझा बार कसा दिसतोय, असं एवढा दिसतोय. समजतंय का, इथपर्यंत जाऊन टेकला तो. आणि तू काय केलं त्याला, थ्रेड, हा एकच मिनटात, तुला काय केलं तर त्याला नट बोल्टने काय केलं, जॉईंट केलं. आता नट बोल्टने जॉईंट केल्यानंतर त्याला तू कूल करून दिलं, कूल झालं. ते कूल झाल्यानंतर काय होणार, फिक्स नसल्यामुळं त्याच्यामध्ये गॅप तयार झाला. इकडं पण गॅप तयार होतो आणि इकडं पण गॅप तयार होतो. पण आपल्याला सोपं जावं म्हणून आपण काय करतो, एकाच साईडला गॅप दाखवतो. गॅप कॉन्ट्रॅक्शन झालं ना, टेम्परेचर कमी झालं म्हणून काय झालं, कॉन्ट्रॅक्शन. टेम्परेचर वाढलं, एक्सपान्शन. समजतंय. टेम्परेचर कमी झालं म्हणून काय तयार झाला, हा गॅप तयार झाला. मग आता मी तुला काय प्रश्न विचारतो की मला याच्यामध्ये चेंज इन लेंथ किती झाले ते सांग, असं तुम्हाला विचारलं. या बारमध्ये चेंज इन लेंथ किती झाले ते सांगा. तुम्ही काय म्हणताल, डेल्टा एल इज इक्वल टू टेम्परेचर वाढवलेलं आधी एल अल्फा टी. सर हाच फॉर्म्युला आहे. नाही, एल अल्फा टी तर अगोदर इथून इथपर्यंत, डेल्टा एल अगोदरचं किती आहे हे टोटल कन्सिडर करणार. इकडं चेंज इन लेंथ आणि इकडची चेंज इन लेंथ टोटल घेणार ना. हे तर ओरिजिनल लेंथ आहे, इकडची आणि इकडची. आता दोन्ही साईडचं समजू नकोस, इकडचे एकच साईडचं पकडा. अगोदर टोटल चेंज इन लेंथ केवढी होती, एवढी होती टोटल. त्याच्यामध्ये काय करावं लागणार तुला, आधी समजा हे ओरिजिनल ना, ओरिजिनल असं समज इथपर्यंत होतं. ओरिजिनल आधी कसं समज इथपर्यंत होतं, ते कुठपर्यंत वाढलं, इथून इथपर्यंत वाढलं. ही तुझी काय डेल्टा एल आहे. इथून इथपर्यंत वाढलं, ते कोणा इकडची साईड मी कट केली म्हणून एका साईडला दाखवते आता सोपं जावं म्हणून. हा बार तुमचा असा एवढा होता. या बारला आपण हीट केल्यानंतर हा बार कुठं जाऊन टेकला, इथं जाऊन टेकला. थ्रेडेड जॉईंट केलं आणि सोडून दिलं. आता टेम्परेचर वाढल्यामुळे तुमचे डेल्टा एल किती झाले, इथून ते इथपर्यंत. त्याला मी काय म्हणतो, 0.5 mm.
ठीक आहे, याचं उत्तर किती आलं 0.5 mm. पण आपण नंतर काय केलं, त्याला कूल केले, म्हणजे आपण काय अलाउड केले, इफ सपोर्ट्स आर इल्ड म्हणजेच काय, कूलिंग अलाउड केले आणि लेंथ डिक्रीज होऊन दिलं, झालं व्हायचं असेल तर होऊ दे असं म्हटलं. मग कॉन्ट्रॅक्ट टेम्परेचर कमी झाल्यामुळं काय झालं, त्याची लेंथ जी वाढलेली होती 0.5 पर्यंत ती परत काय झाली, कमी झाली. कुठपर्यंत, समजा इथून इथपर्यंत काय झाली, कमी झाली. एवढी गॅप तयार झाला. हा गॅप कोणामुळे तयार झाला, टेम्परेचर कमी झाल्यामुळं, टेम्परेचर कमी तयार झाल्यामुळे झालं. आता मला तू ॲक्च्युअल डेल्टा एल सांग किती आहे. हा डेल्टा एल आधीचा ओरिजिनल 0.5 मधनं हा गॅप तू काय करणार, मायनस करणार. मग तेच लिहिले, हे बघ, डेल्टा एल इज इक्वल टू एल अल्फा टी मायनस गॅप 0.5 मायनस 0.1 0.4 mm. समजलं, तेच मी तिथं लिहिलेलं आहे इथं. आणि इथं पण तेच आहे. जर तुम्ही इल्डिंग अलाउड केलं, अगोदर काय बोललेलो, जर बार दोन्हीकडनं हीट केले तर दोन्ही साईडला हे सपोर्ट काय करणार आहे, दाबून ठेवणार, बरोबर. हीट केलं तर, आणि कूल केलं तर त्याला दोन्ही साईडला ओढून ठेवणार. कळलं, कूल केलं तर बाहेर ओढणार पुल फोर्स, आणि जर हीट केलं तर कॉम्प्रेस करणार. म्हणजे त्यावेळेस तुमची डेल्टा एल जो आहे, हीट केल्यामुळेचं डेल्टा एल आणि टेम्परेचरमुळेचं जो हीट डेल्टा एल आणि रिॲक्शनमुळं, फोर्समुळं दोन्ही साईडला जे रिॲक्शन आहेत त्याच्यामुळे जो डेल्टा एल तयार होते, तो दोन्ही डेल्टा एल काय सेम आहे, इथं पण आणि इथं पण. इथं काय आहे, तुम्ही डेल्टा एल आधी वाढला, डिफॉर्मेशन प्रोड्यूस ड्यू टू टेम्परेचर व्हॅरिएशन, डेल्टा एल अल्फा T1 एल अल्फा T2. नंतर काय केलं आपण, त्याला हे काय करतात, दोन्ही साईडचे दोन सपोर्ट त्याला कॉम्प्रेस करायचा प्रयत्न करतात किंवा टेन्साइल करायचा प्रयत्न करतात. तुम्ही दोन्ही, जसं आपण इथं 2 उदाहरणं घेतले तशी इथं पण तुम्ही 2 उदाहरणं घेऊ शकता. कोणतं सोपं वाटतंय, हीट केल्यानंतर कूल केल्यानंतर सोपं वाटतंय, ठीक आहे, ते घेतो मग मी. हीट केलं, आता काय करतो आपण, कूल करतोय. तर कूल करतोय तर हे सपोर्ट काय करणार आहे, त्याला कुठं ओढणार आहे, बाहेरच्या साईडला ओढणार आहे. मग ते सपोर्टचे काम करतात, त्याचे हे बाहेर ओढायचं काम करतात. पण आपण काय केले, इल्डिंग अलाउड केले, म्हणजे कूलिंग अलाउड केले. कूलिंग अलाउड केल्यामुळं हा गॅप तयार झाला, म्हणून त्याच्यामध्ये डेल्टा एल हा वेगळा, हे वेगळं आलं ना एक्स्ट्राचं, हे आणि हे सेम बरोबर होतं आधी, पण तुम्ही कूलिंग केल्यामुळं हा गॅप तयार झाला. मग तो गॅप काय करायचा, फक्त मायनस करायचं, एवढंच आहे. डिप्लोमाला नाही. स्क्वेअर रॉड 10 mm इंटू 10 mm इन क्रॉस सेक्शन. रॉड कसं दिलंय तुम्हाला, 10 mm इंटू 10 mm इन क्रॉस सेक्शन, म्हणजे एरिया गिवन आहे. गिवन एरिया A इज इक्वल टू 10 इंटू 10 100 mm स्क्वेअर अँड 1000 mm इज फिक्स्ड ॲट बोथ एंड्स. म्हणजे ते डायग्राम काढा वाटलंच तर, दोन्हीकडनं काय दिले मी फिक्स केलं. ही लेंथ किती दिली तुम्हाला, 1000 mm. बाकी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. लेंथ इज इक्वल टू 1000 mm. डिटरमाइन द एंड रिएक्शन, म्हणजे काय फाइंड करायचं तुम्हाला, एंड रिएक्शन म्हणजेच काय, P. एंड रिएक्शन म्हणजेच काय, P. ड्यू टू राईज इन टेम्परेचर. राईज इन टेम्परेचर शब्द वापरलाय. टेम्परेचर वाढलेलं किती आहे, T इज इक्वल टू 50 डिग्री सेल्सिअस. आता जास्त करून हे डिग्री सेल्सिअस आणि हे पण डिग्री सेल्सिअसमध्ये जास्त. जर वेगवेगळं दिलं तर तुम्हाला मग दोन्ही एकसारखं करायचं. कसं करायचं, 1 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती असतं, जेवढं पण असेल 273 डिग्री केल्विन असतं, ठीक आहे. म्हणजे समजा तुम्हाला हे डिग्री सेल्सिअसमध्ये दिलं आणि हे समजा तुम्हाला केल्विनमध्ये दिलं मुद्दामून. तर केल्विनमध्ये दिलं तर तुम्ही काय करणार, त्याला समजा तुम्हाला काहीतरी XYZ 2053 डिग्री केल्विन असं दिलं, तर तुम्ही त्या केल्विनला सेंटीग्रेडमध्ये कसं करणार, 2053 मायनस 273 असं करायचं. मग किती येईल त्याचं उत्तर, ते जे उत्तर येईल ते तुमचं कसं येणार, डिग्री सेल्सिअसमध्ये. 273 मायनस करायचं, लक्षात ठेवायचं, कॉन्स्टंट व्हॅल्यू. कारण 1 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती असतं,
273 डिग्री केल्विन असतं. ठीक आहे. असं सम तर नाही आहे पुस्तकात, पण जर आलं तरी लिहून ठेवा. राहू दे असंच. असं दिलंय. फाइंड करायचं आपल्याला काय पी. बोला पीचं उत्तर आपलं पी कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये आहे? स्ट्रेसच्या. म्हणजे स्ट्रेस काढायला लागेल. स्ट्रेस कशावरून काढणार आपण? 3 फॉर्म्युले होते ना आत्ता. ई स्ट्रेन काढतो आधी. स्ट्रेनचा फॉर्म्युला काय? अल्फा इंटू टी. आणि स्ट्रेसचा फॉर्म्युला काय होता? कॅपिटल ई इंटू अल्फा टी. मग स्ट्रेसच डायरेक्ट काढायची. याची गरज आहे का काय घ्यायची? नाही. मग स्ट्रेस इज इक्वल टू काय? ई इंटू अल्फा टी. ई किती दिलेलं आहे? 2 इंटू 10⁻⁵. अल्फा किती दिलेला आहे? 12 इंटू 10⁻⁻⁶. आणि टेम्परेचर राईज इन टेम्परेचर किती आहे? 50. काढा याच्यावरनं सिग्मा. किती झालं? 0.20 120 न्यूटन पर mm स्क्वेअर. म्हणून स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन ए. स्ट्रेस 120 इंटू एरिया किती आपला? 100. किती उत्तर आलं? 12 इंटू 10⁻³ न्यूटन. आलं? समजलं सम? सोपं आहे. डेल्टा एल दिला, एल अल्फा टी. डेल्टा एल जर काढायला सांगितलं असतं तर काय केलं असतं? एल अल्फा टी. एल काय? 1000. 12 इंटू 10⁻⁻⁶. आणि टेम्परेचर 50 डिग्री सेल्सिअस. सांगा डेल्टा एल पण सांगा जरा. जाऊ दे. Also find delta L. 0.6 mm. ठीक आहे. कळालं? सम कळालं का? आलं ना? ठीक आहे. इकडचं सोडवा चला तुम्ही. सांगा मला. लेंथ किती दिली? 2 मीटर. गिवन. मीटरमध्ये घेत नाही. 2 इंटू 10⁻³ mm. ॲट 10 डिग्री सेल्सिअस. फाइंड द एक्सपान्शन ऑफ द रॉड. म्हणजे काय फाइंड करायचं? डेल्टा एल फाइंड करायचं. द टेम्परेचर इज रेज टू 80 डिग्री सेल्सिअस. अगोदर किती होता तो? 10 डिग्री सेल्सिअसला. वाढलं कुठपर्यंत? 80 डिग्री सेल्सिअसपर्यंत. मग राईज इन टेम्परेचर काय? T2 मायनस T1. 80 मायनस 10. टेम्परेचर वाढले कितीनी? 70 डिग्री सेल्सिअसने वाढलं. ठीक आहे. इफ द एक्सपान्शन इज प्रिव्हेंटेड. एक्सपान्शन प्रिव्हेंटेड शब्द आला का? हां. जर असा तुमचा बार होता, एक्सपान्शन प्रिव्हेंट केलं म्हणजेच काय केलं आपण? दोन्ही साईडला फिक्स केलं. याची लेंथ किती होती? 2 मीटर. तुम्ही एक्सपान्शन काय केले? प्रिव्हेंट केले. प्रिव्हेंट केले म्हणजे काय? होऊन दिलं नाही आहे. एक्सपान्शन होऊन दिलं नाही आहे. तर त्याची तुम्हाला काय फाइंड करायला सांगितलं? स्ट्रेस फाइंड करा. आणि स्ट्रेसचं नेचर पण सांगा असं विचारलं. त्याचं नेचर सांगा. डायमीटर नाही दिलं. त्याची गरज डायमीटरची गरज असेल का? एरियाला हां राहिलं असेल. नाही काही गरज नाही. गरज नाही. चला आपल्याला काय काढायचं? डेल्टा एल. डेल्टा एल ड्यू टू टेम्परेचर स्ट्रेन एल अल्फा टी. लेंथ 2 इंटू 10⁻³ अल्फा. हे काय दिले? 0.0000012. म्हणजेच काय? 12 इंटू 10⁻⁻. किती शून्य तिथं? 1 2 3 4 आणि हा पॉईंटचा 5. टाका कॅल्क्युलेटर तसं ते 0.0000012 आणि इक्वल टू दाबा. कॅल्सीचे उत्तर सांगेल ते लिहा. 4 शून्य 5 शून्य -5 आलं. ठीक आहे. मग ते असं लिहिलं तरी चालेल किंवा कॅल्सीवरती काय आलं? 12 इंटू 10⁻⁻⁵. 1.2 आलं. मग तेच झालं. 6च आहे. हे बघा 12 इंटू 10⁻⁻⁶ आणि 1.2 इंटू 10⁻⁻⁴
-5 एकच आहे, कळलं? 12 × 10⁻6 होती ना आपली व्हॅल्यू, स्टँडर्ड व्हॅल्यू, आणि तुमचं आत्ता काय आलं 1.2 × 10⁻5. समजलं तर ठीक आहे, नाहीतर जे कॅल्सीवरती उत्तर येईल ते तसं तसं टाका, नाहीतर असं जास्त टाका. मी तर म्हणतो 0.0000012 डोकंच लावणार. पुढं टेम्परेचर, राईज इन टेम्परेचर किती आहे 70. डेल्टा एल सांगा 1.68. अजून एक नंबर काय आहे का 1.68 mm. टेम्परेचर वाढल्यामुळं लेंथ कितीने वाढली 1.68ने वाढली. आता तुम्हाला स्ट्रेस काढायचे. ईचा फॉर्म्युला सांगा, अल्फा इंटू टी, अल्फा 0.0000012 इंटू टेम्परेचर 70. ई काढा 8.4 × 10⁻³ 4. स्ट्रेनला युनिट आहे का काही नाही. याच्यावरनं सिग्मा काढता येईल ना आपल्याला. सिग्मा इज इक्वल टू काय असतं कॅपिटल ई इंटू स्मॉल ई. नाहीतर सरळ सरळ तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला पण लिहा, स्ट्रेस इज इक्वल टू कॅपिटल ई इंटू अल्फा इंटू टी. असं करायचं तर असं करा, असं केलं तर तुम्ही काय वापरणार आहे स्ट्रेस इज इक्वल टू कॅपिटल इंटू स्मॉल ई. आणि जर तुम्ही हे लिहिलं डायरेक्ट तर डायरेक्ट फॉर्म्युला आहे इलॅस्टिसिटी इंटू अल्फा टी. हे फॉर्म्युला कुठून आला रे? हा फॉर्म्युला कुठून आला? ई कॅपिटल ई इज इक्वल टू काय असतं स्ट्रेस अपॉन स्ट्रेन ना, त्याच्यावरनं तो आला. कोणता घ्यायचा? हाच घ्यायचा का मग? सोपं आहे ना, याची गरज नाही ना मग, त्यांनी स्ट्रेन काढायला सांगितलंच नाहीये. ठीक आहे, कट करू, ते नका करू, डायरेक्ट हेच घ्या. इलॅस्टिसिटी 1 × 10⁵ अल्फा 12 0.0000012 आणि टेम्परेचर 70. काढा सिग्मा 84 न्यूटन. ठीक आहे, हे काढलं हे काढलं आणि त्याचं नेचर विचारले स्ट्रेस. सॉरी, न्यूटन पर mm² ॲज एक्सपान्शन ॲज फ्री एक्सपान्शन इज प्रिव्हेंटेड. त्यांनी शब्द दिले ना, तुम्ही फ्री एक्सपान्शन काय केले प्रिव्हेंट केले, होऊन दिलं नाहीये. म्हणून तुमच्या बारला कसं वाटणार आहे? कॉम्प्रेस केल्यासारखं वाटणार आहे का बाहेर गेल्यासारखं वाटणार आहे? कॉम्प्रेस केल्यासारखं वाटणार. म्हणून त्याच्यामध्ये स्ट्रेस कोणती तयार होणार आहे? इज प्रिव्हेंटेड, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इज प्रोड्यूस. त्याला जसं वाटणार ते कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इज प्रोड्यूस. समजलं? हीट झाल्यावरती लेंथ वाढत असते, पण आपण दोन्ही साईडला फिक्स केले म्हणून त्याला कॉम्प्रेस केल्यासारखं वाटतं. म्हणून तिथं स्ट्रेस कोणती तयार झाली? कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. ठीक आहे, अभ्यास नाही का तुला? तू 2 दिवसापासून पण केले. हे सम मी सोडवणार, हे सम तुम्ही सोडवणार. स्टील रॉड 30 mm इन डायमीटर. डायमीटर किती दिलं तुम्हाला? 30 mm. 1 मीटर लॉन्ग, लेंथ इज इक्वल टू 1 मीटर, इज हीटेड थ्रू 100°C. टेम्परेचर किती वाढवले? 100°C. अँड ॲट द सेम टाइम इट इज सब्जेक्टेड टू पुल पी. म्हणजे हीट पण केलंय इथून आणि इकडनं दोन्ही साईडनी फोर्स पी पण लावलेली आहे, टेन्साईल फोर्स लावलेली आहे. पी पुल म्हणजेच काय? टेन्साईल फोर्स. तर असं जर केलं तर इफ द टोटल एक्सपान्शन ऑफ द रॉड इज 2 mm. टोटल एक्सपान्शन दोन्ही गोष्टी करून, म्हणजे इकडचं हे डेल्टा एल इज इक्वल टू किती होतं? 1 मीटर. इकडनं तुम्ही हीट केल्यानंतर हीट पण केलं आणि याला पुल फोर्स पण लावली. तुम्हाला दोन्ही केल्यानंतर तुमचं डेल्टा एल टोटल तुमचं किती आलेले? 2 mm आले. हां, त्याच्यानंतर इलॅस्टिसिटी फॉर स्टील तुम्हाला दिलेली आहे 200 GPa, 200 × 10⁻³ MPa. अल्फा स्टीलचा दिला 12 × 10⁻⁻6. दिले नसेल तर ही स्टँडर्ड व्हॅल्यू बरं का, पाठ करायची पर °C. काय फाइंड करायचं सांगितलं तुम्हाला? व्हॉट शुड बी द मॅग्निट्यूड ऑफ पी. पीचं उत्तर काढा. कसं करता येईल?
काय वाटते? स्ट्रेस इज इक्वल टू स्ट्रेस कोणता घेणार? दोन स्ट्रेस तयार होणार ना इथं आता. एक टेम्परेचर स्ट्रेन तयार होणार आणि एक नॉर्मल स्ट्रेस तयार होणार. एक स्ट्रेस कशामुळे तयार होणार आहे? हीट केल्यामुळं. इकडनं आपण हीट करतोय, एक हीट केल्यामुळे होणार आहे आणि दुसरं इकडे दोन्ही साईडने फोर्स लावतोय त्याच्यामुळे पण स्ट्रेस तयार होणार आहे. मग कोणता स्ट्रेस घ्यायचा आणि कोणतं पी घ्यायचं? बघा, डेल्टा एल हा जो आहे हा टोटल आहे. टोटल चेंज इन लेंथ दोन गोष्टींमुळे झाली आहे. एक चेंज इन लेंथ डेल्टा एल ड्यू टू टेम्परेचर आणि एक डेल्टा एल ड्यू टू फोर्स किंवा लोड. समजतंय का? एक डेल्टा एल कोणामुळे झालं आहे? लोडमुळे झालेलं आहे. आणि एक डेल्टा एल कोणामुळे झालेलं आहे? टेम्परेचरमुळे झालं आहे. याचा डेल्टा एलचा फॉर्म्युला येतो ना आपल्याला, एल अल्फा टी. याचा डेल्टा एलचा फॉर्म्युला पी एल अपॉन ए. हे डेल्टा एल टोटल दिलेलं आहे, व्हॅल्यू पुट करायचं. डेल्टा एल टोटल दिलेलं आहे 2 mm. हा डेल्टा एल टेम्परेचर स्ट्रेनचा डेल्टा एलचा फॉर्म्युला काय? एल अल्फा टी. हे डेल्टा एल टोटलच लिहितो, हे एल अल्फा टी प्लस याचा फॉर्म्युला पी एल अपॉन ए. व्हॅल्यू पुट करा. डेल्टा एल टोटल 2 इज इक्वल टू एल 1 मीटर आहे, 1 इंटू 10⁻³ इंटू अल्फा 12 इंटू 10⁻⁻6 आणि टेम्परेचर 100 प्लस पी आपल्याला काढायचं आहे. लेंथ 1 इंटू 10⁻³ एरिया फाइंड करा. डायमीटर लिहिलंच नाही इथं लिहा. डायमीटर इज इक्वल टू किती आहे बाबा? 30 mm. म्हणून एरिया पाय अपॉन 4 इंटू डायमीटरचं स्क्वेअर, पाय अपॉन 4 इंटू 30चं स्क्वेअर. किती? 716. 706.85 mm स्क्वेअर. एरिया काढला 706.85 इंटू इलेस्टिसिटी 200 इंटू 10⁻³ याच्यावरून तुम्ही काय काढणार? काय अननोन आहे? पी. कॅल्सीवरती असं टाका, तुम्हाला पीचं उत्तर भेटेल. समजलं का सम? डेल्टा एल टोटल, डेल्टा एल ड्यू टू टेम्परेचर व्हेरिएशन प्लस डेल्टा एल ड्यू टू लोड. तिकडचं सम सॉल्व करा, उत्तर सांगा मग. काय झालं? क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज उलट झालं का? हम्म. 113.09 इंटू 10⁻³ न्यूटन. ठीक आहे, ते सम सॉल्व करा. ते सम सेम आहे, पीच काढायचं आहे. एक्सपान्शन किती दिले तुम्हाला? 0.4 mm. लेंथ दिली 300 mm आणि डायमीटर दिलं 20 mm. काय आलं दाखव? नाही, 11.30 नाही आलेलं, 113 आलेलं. ठीक आहे, बघा काय रे बाबा. स्टील बार 2 मीटर लॉंग ॲट 30 डिग्री सेल्सिअस गिवन लेंथ 2 मीटर 2 इंटू 10⁻³ mm. टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस. गरम केलं त्याला. टेम्परेचर ऑफ द रॉड इज इन्क्रीज बाय 150 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हे टी नाही आहे, हे काय आहे? T1 आहे. ते कुठपर्यंत गरम केलं त्याला? 150 डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम केलं. मग T2 मायनस T1 150 मायनस 30 किती आलं? T 120 डिग्री सेल्सिअस. हां, इथपर्यंत आलं. लेंथ ही, टेम्परेचर हे, अल्फा दिलेला आहे, इलॅस्टिसिटी दिलेलं आहे. ठीक आहे, डायमीटर पण तुम्हाला दिलेलं आहे. चला ते लिहित नाही, तर आहे म्हणून लिहित नाही. काय फाइंड करायचं आहे? 3 गोष्टी फाइंड करायचे. फ्री एक्सपान्शन ऑफ द रॉड, म्हणजे टेम्परेचर वाढल्यामुळं फ्री एक्सपान्शन होणार, त्याचं डेल्टा एल काढायचं. पहिल्यांदा काय काढायचं? डेल्टा एल ड्यू टू टेम्परेचर. नंतर काय काढायचं आहे? फ्री एक्सपान्शन ऑफ द रॉड. टेम्परेचर स्ट्रेस प्रोड्यूस इफ एक्सपान्शन इज प्रिव्हेंटेड अँड नेचर ऑफ द स्ट्रेस. टेम्परेचर स्ट्रेस म्हणजे सिग्मा काढायचं आहे आणि त्याचं तुम्हाला काय सांगितलं आहे? सिग्माचं
नेचर पण सांगायचे. हे तर दोन्ही केलं आपण, बरोबर. फक्त तिसरी गोष्ट वेगळी. आता टेम्परेचर वाढलेलं होतं 120 डिग्री सेल्सिअसपर्यंत. त्याच्यानंतर काय केलं, स्ट्रेस प्रोड्यूस इफ 2.5 एक्सपान्शन इज परमिटेड. परमिटेड म्हणजे काय केलं, अलाउड केलं, परमिशन दिली त्याला. कशाला दिली, 2.5 mm ला एक्सपान्शन व्हायला परमिशन दिली. आता एक्सपान्शन होणार का ते कॉन्ट्रॅक्शन होणार रे. 120 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढलं त्याच्यानंतर ते कूल होणार, बरोबर. आणि त्यांनी काय सांगितले, ॲझ्युम सपोर्ट्स आर इल्डिंग. इल्डिंग केले म्हणजे काय लिहिलं आपण, इल्डिंग म्हणजे मग अशी काय लिहिलं, कूलिंग होऊन दिलं त्याला. कूलिंग झाल्यानंतर तुमचं जे मटेरियल ते काय येतं, मागच्या साईडला येतं आणि त्याच्यामध्ये काय होतं, गॅप तयार होतो असं बोलले. तर तो गॅपच किती दिलाय तुम्हाला, 2.5 mm. एक्सपान्शन इज परमिटेडचा अर्थ काय, तो गॅप झालाय तयार. 2.5 mm चा गॅप आपण काय केलाय, अलाउड केलाय. समजतंय, 2.5 mm चा एक्सपान्शन इज परमिटेडचा अर्थ काय, 2.5 mm चा गॅप जर असेल तर ते ॲडजस्ट होऊ शकतं, ते तुटणार नाही असं त्याचा अर्थ. कूल, थंड गरम केल्यानंतर थोड्या वेळाने कूल केलं, इल्डिंग केलं. इल्डिंग म्हणजेच काय, कूल केलं. तर कूल केल्यानंतर तुमचं एक्सपान्शन अलाउड आहे, म्हणजेच गॅप कितीपर्यंत अलाउड आहे, 2.5 mm पर्यंत अलाउड आहे. आणि असं असेल तर तुम्हाला काय फाइंड करायला सांगितलंय, स्ट्रेस प्रोड्यूस, सिग्मा काढायचं आहे. परत स्ट्रेस, वरचं सिग्मा पॅक केलेलं असेल त्यावेळेस. इफ एक्सपान्शन इज प्रिव्हेंटेड. प्रिव्हेंटेड म्हणजे प्रिव्हेंट केलं, रक्षण केलं, होऊन नाही दिलं. इथं अलाउड आहे, इथं नॉट अलाउड आहे. प्रिव्हेंटेडचा अर्थ काय, नॉट अलाउड. प्रिव्हेंट म्हणजे रक्षण केलं. कोणाचं रक्षण केलं, तुमच्या त्या बारचं, त्याला आतमध्ये जाऊन दिलं नाही. दोन्ही शब्द मिक्स करू नका. प्रिव्हेंटेड म्हणजे नॉट अलाउड आणि परमिटेड म्हणजे अलाउड. परमिशन, परमिटेड. कळालं का एवढं? हां, मग पहिलं सोपं आहे, सांगा पहिलं डेल्टा एल ड्यू टू टेम्परेचर, एल अल्फा टी, लेंथ 2 इंटू 10⁻³ अल्फा 12 इंटू 10⁻⁻6 आणि टेम्परेचर 120. सांगा डेल्टा एल ड्यू टू टेम्परेचर. हां, 2.88 mm. ठीक आहे. आता ॲक्च्युअल टेम्परेचर वाढल्यामुळे किती झालं एक्सपान्शन, 2.88. नंतर ते काय केलं आपण, कूल केलं. म्हणजे तिसऱ्याच्यासाठी सांगतोय, कूल केल्यानंतर गॅप किती अलाउड केला, 2.5 आहे, ते लक्षात ठेवा. हे पहिलं समजलं का. हां, त्याच्यानंतर काय केलं आपण, त्या बारला असं प्रिव्हेंट केले म्हणजे काय केलं, दोन्ही साईडनी पॅक केले. ही लेंथ होती तुमची, लेंथ 2 मीटर. हां, तर तुम्हाला काय सांगितलं, सिग्मा सांगितलं. मग सिग्माचा फॉर्म्युला काय, ई इंटू अल्फा टी. ई 200, 210 GPa, 210 इंटू 10⁻³ अल्फा 12 इंटू 10⁻⁻6 आणि टेम्परेचर 120. सांगा सिग्मा. हां, 302.4 इंटू काय नसलं, न्यूटन पर mm². ॲज एक्सपान्शन इज प्रिव्हेंटेड, होऊन दिलं नाही आहे, नॉट अलाउड, बॅन, प्रिव्हेंटेड, हेन्स स्ट्रेस प्रोड्यूस इज कॉम्प्रेसिव्ह इन नेचर. कोणती स्ट्रेस तयार होती आहे, कॉम्प्रेसिव्ह इन नेचर स्ट्रेस तयार होती. कळलं. आणि आता तिसरं असं होतं डायग्राम, ती तुमचं एक्सपान्शन एवढं झालं होतं, बरोबर. हां, ही डेल्टा एल किती आलं तुमचं इथलं, 2.88 आलं. आता त्याच्यानंतर कूल केल्यानंतर काय आलं, इथं परमिशन दिली तुम्हाला की 2.5 mm चा गॅप जर झाला तरी चालतंय, चला काय प्रॉब्लेम नाही. आणि मग तुम्हाला काय सांगितलंय, इलॉंगेशन काढा. मग स्टार्ट करून करायचं डेल्टा एल पासनं. डेल्टा एल इज इक्वल टू, आधीचा ओरिजिनल डेल्टा एल काय आहे, एल अल्फा टी मायनस गॅप. आधीचं एल अल्फा टीचं उत्तर किती आलं, हे चालतं ना. मग डायरेक्ट लिहू का डायरेक्ट, 2.88 मायनस गॅप किती अलाउड आहे, 2.5. मग डेल्टा एल किती आला, 0.38 mm. हे तुमचा 0.38 mm आला.
आता तुम्हाला काय काढायचंय स्ट्रेस. आता स्ट्रेस काढायचे. स्ट्रेस डायरेक्ट तुम्ही असं नाही घ्यायचा, इथं तुम्ही चुकू शकता बघा. आपण काय करणार डायरेक्ट फॉर्म्युला स्ट्रेस इज इक्वल टू ई इंटू अल्फा इंटू टी. हा फॉर्म्युला इथं चालणार नाही. का बरं नाही चालणार? कारण इथं गॅप अलाउड आहे बरोबर. म्हणजे तुम्हाला इथं जो हे अल्फा टी कोणाचं उत्तर आहे? छोट्या ईचं उत्तर आहे ना, स्ट्रेनचं उत्तर आहे. पण इथं स्ट्रेन वेगळी येणार आहे कारण इथं तुम्ही गॅप अलाउड केली आहे. म्हणून असं जर असेल तुमचं गॅपवालं सम आलं तर सेपरेट ईचं उत्तर काढायचं. ईचा फॉर्म्युला काय असतो आपला? डेल्टा एल अपॉन एल. कोणता डेल्टा एल घेणार? आत्ताचा लेटेस्टवाला 0.38. तो वरचा घ्यायचा नाही 2.88. आत्ताचा गॅप अलाउड झाल्यानंतर किती झालं त्याचं ॲक्च्युअल चेंज इन लेंथ? 0.38. 0.38 डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ किती होती? 2 मीटर. 2 इंटू 10⁻3. मग इलेस्टिक स्ट्रेन सांगा. -4. -4 ही झाली तुमची स्ट्रेन. आणि नंतर म्हणून स्ट्रेस इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो? कॅपिटल स्ट्रेस इलेस्टिसिटी इंटू स्ट्रेन. इलेस्टिसिटी किती आहे? 210 इंटू 10⁻3. आणि स्ट्रेनचं उत्तर किती आहे? 1.9 इंटू 10⁻⁻4. सिग्माचं उत्तर सांगा. (39.9 न्यूटन पर mm². नेचर कोणतं आहे? तेच कॉम्प्रेसिव्ह, काही चेंज नाही. नेचर इथं पण कोणतंच आहे? कॉम्प्रेसिव्ह. कळलं कसं? हे दोन तर पहिले सिंपल होते. टेम्परेचर वाढल्यामुळं एल अल्फा टी, टेम्परेचर वाढल्यामुळं स्ट्रेस तयार जाते, त्याला काय म्हणायचं? ई इंटू अल्फा टी. फॉर्म्युला टाकायचं, व्हॅल्यू उत्तर काढायची. ॲज प्री एक्सपान्शन प्रिव्हेंटेड म्हणून तुमचं नेचर काय असणार आहे? कॉम्प्रेसिव्ह नेचर. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं? थोड्या वेळाने कूल केलं, इल्डिंग केलं. इल्डिंग केल्यामुळं गॅप किती अलाउड केली त्यांनी? 2.5 ची गॅप अलाउड केली. ॲक्च्युअल चेंज इन लेंथ किती झालं? 2.88. त्याच्यानंतर गॅप किती जनरेट केली आपण? म्हणजे अलाउड केली 2.5. म्हणून आता ओरिजिनल ॲक्च्युअल जे दिसतंय कूल झाल्यानंतरचं तुमचं डेल्टा एल किती झाला? 0.38. मग त्या डेल्टा एल काढला. त्याच्यावरनं या डेल्टा एलच्या याच्यावरनं काय केलं? ती व्हॅल्यू याच्यावरनं आपण स्ट्रेन काढली. कळलं? इथं फॉर्म्युला चुकून पण हा वापरू नका, ई इंटू अल्फा टी. चुकेल सगळं. कळलं? इथं तुम्हाला गॅपवालं सम आलं, डेल्टा एल आधी काढायचा, नंतर स्ट्रेन काढायची, नंतर स्ट्रेस काढायची. हीच स्टेप आहे. स्टेप चेंज करायचं नाही. मग स्ट्रेन इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल. डेल्टा एल अपॉन एल टाकलं आणि नंतर स्ट्रेस इज इक्वल टू कॅपिटल ई इंटू छोटा ई. समजलं सम? विचारलेलं सम आहे हे. अजून 2 सम राहिलेत, घेऊ उद्या. ठीक आहे, एवढं लिहून घ्या आणि घरी जा. नाही आता नाही, घरी जावा, भूक लागली जावा घरी.